Okay, good morning all. Sorry for the delay. Actually, because of the rainfall, it was quite heavy rainfall here in Pune. So, today again we will continue our discussion. So, yesterday we discussed, I gave you the basic tips about this Prarambha batch. But before that, guys, most of you might be already having my number, okay, but still take down my number and whatever doubts, etc. you have, you can directly contact me. ओके सो 9552268658 आणि काल मी जी 4 पुस्तकं सांगितलेली ओके त्याच्यात तुमच्या लँग्वेजवर कुठली कमांड आहे इंग्लिश मराठी अकॉर्डिंगली त्याचे पुस्तकांचे जे व्हर्जन्स आहेत तसे बघा की खूप फेमस पुस्तक आहेत. सो इफ यू आर कम्फर्टेबल इन मराठी किंवा यू आर गिविंग MPSC ओनली इन मराठी व्हर्जन्स ऑर्डर करा किंवा इंग्लिशमध्ये इफ यू आर गुड ऑर्डर द इंग्लिश व्हर्जन्स आणि सगळ्यांनी या नंबरवर मला त्याचा फोटोग्राफ पाठवायचा. ओके सो 4 बुक्स दॅट आय टोल्ड यू. कार्ल सेगनचं कॉस्मॉलॉजी, सेपियन्स युवल नोआ हरारी, गांधी का मरत नाहीत, वाय गांधी क्यू नाही मरते, ते इंग्लिश व्हर्जन नाही आहे त्याचं, आणि मनु पिल्लेंचं द कर्टिसान, द महात्मा अँड द इटालियन ब्राह्मीण. तर ही 4 पुस्तकं तरी मिनिमम तुम्ही सुरुवातीला वाचायला घ्यायची. आणि मग मी बाकी पण सांगितलेत मराठी वगैरे रिलेटेड पण, राधेय, युगंधर वगैरे, ययाती, काही खूप चांगली पुस्तकं आहेत. सो ती आणि मला त्याचे फोटो पाठवा. तुम्ही ती ऑर्डर केली आणि वाचायला चालू करत आहात. ओके सो हा माझा नंबर नोट डाऊन करा. सो मग आज अगेन आता आपण थोडं हळूहळू विल गो इन टू द टेक्निकॅलिटीज ऑफ द सिलेबस. सो मग आजच्या सिलेबसमध्ये तुम्हाला मी जे स्टुडंट्स सक्सेसफुल होतात, दोज हू स्कोर वेल, चांगले मार्क पाडतात, हाऊ दे स्कोर मोर और हाऊ दे क्रॅक द एक्झाम, त्यांच्या ज्या मार्क लिस्ट आहेत ना त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे. काही सिलेक्टेड कॅन्डिडेट, काहींना इंटरव्ह्यूचे कॉल आले बट दे डोंट गेट फायनली सिलेक्टेड, ज्यांना पोस्ट मिळाली, काही ऑल इंडिया टॉपर होते मुलं, काही मुलं ज्यांना इंटरव्ह्यूचा कॉलच नाही आला, दे गेव द मेन्स एक्झाम, डिड नॉट क्वालिफाय, काही मार्क लिस्ट ज्या प्रिलियमच क्वालिफाय नाही झाले. तर सर्व मार्क लिस्टचे ट्रेंड तुम्हाला मी आता दाखवणार आहे. सो येस्टरडे आय टोल्ड यू की UPSC मध्ये देर आर दीज 2 सब्जेक्ट्स. ओके सो बेसिकली जनरल स्टडीज पेपर 1 200 मार्क्स, CSAT जनरल स्टडीज पेपर 2 200 क्वालिफाइंग पेपर. नाउ सी दिस क्वालिफाइंग पेपर CSAT का UPSC के लिए दिस पेपर इज वेरी इंपॉर्टेंट and I told you yesterday UPSC is making this paper very difficult. Okay, now there is a reason. See 2013च्या अगोदर जो सिलेबस होता UPSCचा, 2013च्या अगोदर जो सिलेबस होता त्याच्यामध्ये प्रिलियम मध्ये एक जनरल स्टडीज पेपर असायचा आणि CSAT पेपर नव्हता. प्रिलियम मध्ये काय होतं, ऑप्शनल पेपर असायचा. हिस्ट्री, जॉग्राफी, तुम्ही कुठला पण एक ऑप्शनल घ्या आणि त्या ऑप्शनल पेपरचा हे असायचा, ऑप्शनल पेपरचा 200 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे हिस्ट्रीचा ऑब्जेक्टिव्ह पेपर, जॉग्राफीचा ऑब्जेक्टिव्ह पेपर. ओके आता ह्याला 10 वर्ष झाले बदलून सिलेबस, पण तरी मी का सांगतोय तुम्हाला कळेल. सो CSATच्या ऐवजी देर यूज टू बी ऑप्शनल पेपर 200 मार्क्स. सो मॅक्झिमम मुलं काय करायची, एस्पेशली UP बिहारमध्ये 10वी 8वी 6वी पासूनच अभ्यास चालू करायचे. ओके हिस्ट्री, जॉग्राफी एखादा ऑप्शनल पेपर. आता ऑप्शनल पेपर काय बदलत नाही, हिस्ट्री काय बदलणार नाही, जॉग्राफी काय बदलणार नाही, कॉन्स्टंट सिलेबस सेमच असायचा, कन्सिस्टंट सिलेबस. आणि हा जो सिलेबस आहे कन्सिस्टंट, जो 5-10 वर्ष खूप अभ्यास करायचे आणि रट्टा मारून प्रिलियमची परीक्षा पास व्हायचे. मग ह्या पेपरमध्ये 200 पैकी 150 मार्क काढायचे ऑप्शनल पेपरमध्ये, आणि GS मध्ये काही जमलं नाही जमलं 70-80 मार्क, आणि दोन्ही कंबाईन 200-250च्या आसपास मार्क गेले, दे क्रॅक द एक्झाम. आणि याच्यामुळे रट्टा मारणारे अधिकारी जादा व्हायचे. दॅट्स वाय UP बिहार वगैरे तिकडे काय IT सेक्टर नाही, प्रायव्हेट सेक्टर जॉब्स नाही, मॅक्झिमम स्टुडंट्स यूज टू प्रिपेअर ओनली फॉर UPSC अँड दे यूज टू क्रॅक द UPSC 8-8, 10-10 वर्ष प्रिपेअर करून. UPSCचा मेजर गोल वॉज, त्यांना हे रट्टा मारणारे अधिकारी आता नको आहेत. येस्टरडे ऑल्सो आय टोल्ड यू द सेम थिंग. म्हणून त्यांनी पहिला चेंज काय केला, प्रिलियम मधून हा ऑप्शनल पेपर दे रिमूव्ह, नाव दे ॲडेड CSAT का पेपर. नाव मेन्सला गेला तुम्ही, मेन्सला काय होता सिलेबस आधी, जुना सिलेबस, एसएचा एक पेपर, GSचा एक पेपर, ओके 2 पेपर सॉरी, आणि ऑप्शनलचे 4 पेपर, म्हणजे हिस्ट्रीचे 2, जॉग्राफीचे 2, या तुम्ही जे पण ऑप्शनल दॅट यू आर सिलेक्टिंग. आता ऑप्शनलचे 4 पेपर टेक्निकली टोटल
300 मार्काचे, म्हणजे 1200 मार्क, 1200 मार्क्स का ऑप्शनल, देन 300 मार्क्स का जनरल स्टडीज आणि एसे पेपर. सो ऑलमोस्ट 1800 मार्कांमध्ये 1200 मार्क तुमचे जे आहेत दे वेर फोकस्ड ऑन ऑप्शनल पेपर. सो 8-10 वर्ष तुम्ही हिस्ट्री वाचत असाल, प्रिलियम पास हिस्ट्री भरोसे, जॉग्राफी ऑप्शनल भरोसे, मेन्स पास ऑप्शनल भरोसे, अँड डायरेक्टली इंटरव्ह्यू अँड सिलेक्शन. यूपीएससीला हेच नको होतं, रट्टा मारो अधिकारी. अँड दॅट्स वाय व्हॉट यूपीएससी डीड. ओके, की पहिलं काम यूपीएससीने केलं, रिमूव्ह द ऑप्शनल फ्रॉम द प्रिलियम्स आणि एकच ऑप्शनल ठेवला मेन्सला, जीएसए पेपर वाढवले, एसए पेपर. नाव हे जेव्हा झालं, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स यूपी बिहारमध्ये दे डीड लॉट ऑफ प्रोटेस्ट की सीसॅट काढून टाका पेपर. ते सीसॅट पास व्हायचेच बंद झाले. हे जे बऱ्याच वर्ष अभ्यास करत होते, रट्टा मारो जी गँग होती, आणि ती दे कुडंट क्लिअर द सीसॅट. सो व्हॉट दे डीड इज इन्स्टेड ऑफ दिस ॲक्सेप्टिंग सीसॅट, अडॉप्टिंग टू सीसॅट, दे प्रोटेस्टेड अगेन्स्ट इट. खूप मोठे आंदोलन झाली. मग यूपीएससी म्हणली ठीक आहे, सीसॅट आम्ही कंपल्सरी करत नाही, सीसॅट आम्ही क्वालिफाईंग करतो. आता एक प्रकार असतो की पायावर कुऱ्हाड मारणे. ह्या पोरांनी काय केलं, आंदोलन करून कुऱ्हाडीवर पाय मारला. कारण यूपीएससीनी 20-30 वर्षांनी सिलेबस बदललेला. त्यांना क्लिअर कट होतं की आता हे रट्टा मारो अधिकारी नको आहेत, आम्हाला रिझनिंग ओरिएंटेशनचे, देशाचे प्रश्न सोडवणारे, वी वॉन्ट सोल्युशन ओरिएंटेड ब्युरोक्रेसी. आणि हा जो मग सिलेबस ला अपोज केला, मग ते म्हणले ठीक आहे, सीसॅट मार्क्स काउंट नाही करत आम्ही, क्वालिफाईंग करतो त्याला. मुलं तयार झाले, प्रोटेस्ट मिटला, पण त्यांनी असा क्वालिफाईंग केला ना त्याला की तुम्हाला क्वालिफाय होऊनच देणार नाही. आणि मॅक्झिमम यूपी बिहारमधलं पर्सेंटेज हे कमी झालं. आणि आता लिटरली म्हणजे एखाद्या दुसऱ्या वर्षाचं डिस्ट्रप्शन सोडलं तर सगळ्यात जास्त IAS, IPS, IRS अधिकारी हे महाराष्ट्रातून होत आहेत. तुम्ही पुण्याच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेला तर तुम्हाला निम्म डिपार्टमेंट 50% महाराष्ट्रीयन भेटेल. सो कारण आपल्या इकडे एज्युकेशन कम्पॅरेटिव्हली खूप चांगलं आहे. झेडपीच्या शाळा असल्या तरी कम्पॅरेटिव्हली क्वालिटी एज्युकेशन चांगलं आहे. पण माझा पॉईंट फायनली इज दिस, सीसॅटला डोंट टेक इट लाईटली. महाराष्ट्रातली पण बरीच मुलं सीसॅट क्वालिफाय होत नाहीत. यू हॅव टू टेक सीसॅट व्हेरी सिरियसली. ओके, आता हा जो सीसॅटचा पेपर आहे, जनरल स्टडीज पेपर 2, आता कसं असतं ना, एखाद्याचं सीसॅट चांगलं असतं. ओके, माझं सीसॅट खूप स्ट्रॉंग आहे, पहिल्यापासूनच मला सीसॅट हा प्रकार आवडायचाच. आत्ताही मला सीसॅटचा कधी पेपर दिला तर 120-140 आय कॅन विदाउट स्टडी मार्क पाडू शकतो. एखाद्याचं जनरल स्टडी चांगलं असतं, त्याला गोष्टी जास्त लक्षात राहतात, मेमरायझेशन. तुम्ही असं म्हणू शकत नाही ना यूपीएससीला की माझं सीसॅट वीक आहे त्यामुळे जनरल स्टडीजचीच एक्झाम घ्या. एक गोष्ट नीट समजून घ्या, दिस एक्झाम इज नॉट फॉर यू. ओके, एमपीएससी यूपीएससी एक्झाम इज नॉट फॉर यू. एमपीएससी यूपीएससी एक्झाम सरकारला पाहिजे त्यांचे अधिकारी भरण्यासाठी. ओके, सो क्लिअर कट अंडरस्टँड वन थिंग, यू कॅन से की TCS मध्ये मी आर्टची डिग्री केली आहे पण मला TCS मध्ये जॉब पाहिजे. दॅट्स नॉट गोइंग टू हॅपन. TCSला सॉफ्टवेअर बनवायचे, त्याच्यासाठी त्यांना ज्या क्वालिटीचे अधिकारी पाहिजेत किंवा जे जॉबला एम्प्लॉई पाहिजेत, ऑब्व्हियसली दे विल हॅव कंडिशन की आम्हाला सॉफ्टवेअर मध्ये ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेत आम्ही त्यांनाच फक्त घेणार. तिथं तुम्ही म्हणू शकत नाही की मला पण TCS जॉईन करायचा अधिकार आहे. सेमच आहे महाराष्ट्र प्रशासन किंवा भारताचं प्रशासन, दोन्हीमध्ये काही फरक नाही. त्यांना देश चालवायला अधिकारी पाहिजेत. तुम्ही नाही म्हणू शकत मी असा अभ्यास केला तर मला ह्याच एक्झामवर सिलेक्ट करा. ते ठरवू शकता सिलेबस काय नाही. काय मुलांनी आंदोलनं केली, त्यांचं क्लिअर होतं, आम्हाला आता रट्टा मारो लोकांच्या भरोसे देश सोडायचा नाही. ओके, आम्हाला देश नीट चालवणारे अधिकारी पाहिजेत. आणि त्याच्यामुळे सीसॅट आणणे हा इंटेन्शनल डिसिजन होतं. पण तरी पण मुलांनी आंदोलन केली. मग ते म्हणले ठीक आहे, मग क्वालिफाईंग तर क्वालिफाईंग, पण बेसिकली ते 66 मार्क पाडणे इज व्हेरी डिफिकल्ट. सो यू कॅन टेक दिस पेपर लाईटली. आणि त्याच्यामुळे वेन यू आर गोइंग टू स्टडी नाव 3 year आवर प्रारंभ बॅच, सो मिनिमम 1-2 तास वीकली, ते मी तुम्हाला शेड्यूल पुढे देत जाईन अभ्यासाचं, सीसॅट अभ्यास करायचा. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर थोडाफार यू हॅव टू कीप डुईंग. सो हा जो सीसॅट पेपर, त्याच्यामुळे सीसॅटला लाईटली घ्यायचं नाही. सो आणि सीसॅटमध्ये काय कंटेंट आहे ते मी सांगेन नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा वी विल डिस्कस द सिलेबस. एक टॉपिक वाईज काय सिलेबस येतो, पण हे पझल सॉल्विंग, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल रिझनिंग, मग अशी जी बुद्धिमत्तेचे पुस्तकं असतात ना सीसॅटची, त्यातले कोळी सोडवणे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅरा वाचून वगैरे, पॅरेग्राफवरचे आन्सर शोधणे वगैरे, हे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, डेटा इंटरप्रिटेशन वगैरे,
हे जे क्वेश्चन आता लॉजिकल रिझनिंग, पझल सॉल्व्हिंग ह्या गोष्टी करत राहायच्या, कारण हे काय बदलणार नाहीये. आणि सीसॅट असा पार्ट आहे ना की एडी एक्झाम यू गिव्ह, एमपीएससीला सीसॅट आहे, यूपीएससीला सीसॅट आहे, बँकिंगला सीसॅट आहे, सीएपीएफच्या एक्झामला सीसॅट आहे, हे आयबी स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, इन्शुरन्स इंडस्ट्री, तुमची एनडीएची एक्झाम, सीडीएसची एक्झाम, सीडीएस एक्झाम वगैरे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, ऑलमोस्ट 100% सगळ्या एक्झाममध्ये थोड्याफार प्रमाणात सीसॅट इज ऑलवेज देअर. ओके, त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. जसं आय टोल्ड यू की यू हॅव टू फोकस ऑन रायटिंग स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि हे दिस थिंकिंग पॅटर्न डेव्हलपमेंट. त्याच्याबरोबर सीसॅट यू हॅव टू डू. आणि सीसॅट इज नॉट गोइंग टू चेंज. जनरल स्टडीज मधला जो करंट अफेअरचा पार्ट आहे तो बदलेल. सो यू डोंट हॅव टू रीड करंट अफेअर नाव. मी काल सांगितलं करंट अफेअर किती करा. सो डेली तुम्ही जे अभ्यास करताय, ओके, त्याच्यामध्ये यू शुड नो अबाउट द न्यूज, की असं असं चालू आहे बातम्यांमध्ये. ओके, बेसिक नॉलेज यू शुड बी हॅव्हिंग. अदर दॅन दॅट न्यूजपेपर, करंट अफेअर वगैरे यू डोंट हॅव टू वरी ॲज ऑफ नाव. तुमचे थर्ड इयर जेव्हा आहे ना तेव्हा यू हॅव टू स्टडी करंट अफेअर लॉट. ओके, सो ॲज ऑफ नाव बेसिक अवेअरनेस ऑफ करंट इश्यूज. पण सीसॅट इज स्टॅटिक. ही पझल सॉल्व्हिंग ॲबिलिटी आहे ना, पझल सोडवून सोडवून सोडवून, ओके, यू विल डेव्हलप लॉट ऑफ गुड सीसॅट ॲबिलिटी. त्यासाठी चेस खेळणे, एक सिम्पल चेस खेळणे इज क्लासिक स्टडी टू डेव्हलप युअर थिंकिंग पॅटर्न सीसॅटसाठी. ओके, सो आवड असेल ना घरच्यांबरोबर चेस खेळत बसायचा. ओके, कारण चेस आणि स्मार्ट लेवल एकदम टाइम लावून, असं नाही की एक एक मूव करायला 5-5 मिनिट वाट बघत बसलाय. ओके, 30 सेकंदाचे मूव्ज, 50 सेकंदाचे मूव्ज, 1 मिनिटाचे मूव्ज, असा हे करा, चेस खेळा, किंवा एनी पझल सॉल्व्हिंग असे जे बुक्स वगैरे आहेत ना ते स्टडी करायचे. आपणही काही सीसॅटचे लेक्चर घेऊ या वर्षी, पण फर्स्ट इयरला, सेकंड इयरला थोडे हायर लेवल. ओके, पण फर्स्ट इयरला मी बेसिक तुम्हाला सीसॅटचे डिस्कशन, डिबेट तुमच्याबरोबर करून घेईन. सो बेसिकली जीएस आणि सीसॅट पेपर. आता याचे मार्क्स बघा, काय ट्रेंड आहे तो तुम्हाला कळेल मार्क्समध्ये. ओके, सो आता ही प्रिलियमच्या मार्क लिस्ट आहेत ह्या वर्षीचे, म्हणजे आत्ता जी 2025 जी प्रिलियम एक्झाम झाली त्याचे काही मार्क लिस्ट मी मार्क दिलेले आहेत. सीसॅटमध्ये तुम्हाला किती मार्क लागतात? 66. ओके, म्हणजे गेल्या वर्षीची एक्झाम आहे, यूपीएससी प्रिलियम्स 2025. ओके, त्याच्या मार्क लिस्ट आत्ता आल्या गेल्या महिन्यात रिझल्ट लागल्यावर. आणि 26च्या प्रिलियम्सचे मार्क्स पण आता येतील, कारण कोर्टाने जे लवकर त्यांना रिलीज करायला लावलेले. सो आता हे जे आहेत की पेपर 1 मध्ये बघा किती मार्क्स आहेत स्टुडंटला, 96. आणि यावर्षी कट ऑफ, ओके, म्हणजे मागच्या वर्षी कट ऑफ ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी कट ऑफ होता 91. ऑलरेडी हा 5 मार्क कट ऑफच्या वरती होता, 96. बट डिस्पाइट दॅट पेपर 2 मध्ये किती आले बघा, 65.83. 0.70 मार्कनी ही फेल्ड द सीसॅट आणि मेन्सची एक्झाम देता येणार नाही. देन पेपर 1 बघा 94.28, हा पण प्रिलियम्स कट ऑफच्या वर आहे. पेपर 2 मध्ये मार्क्स बघा 65. एका मार्कामुळे सीसॅट पेपर क्वालिफाय झाला नाही. ओके, हा एवढा मोठा डॅमेज आहे दॅट इट कांट बी रिकवर्ड फ्रॉम. यू विल हॅव टू वेट फॉर 1 year फॉर द नेक्स्ट एक्झाम. सो अशी चूक झाली नाही पाहिजे. आता मी कालच सांगितलं की दुसऱ्यांच्या चुकापासून शिकणे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट स्वतः चूक करून शिकणार असाल दॅट विल बी डिझास्टरस. आणि त्याच्यामुळं की दुसऱ्या मुलांनी काय चुका केलेल्या आहेत, त्यांना कसे मार्क्स, कुठं त्यांना डॅमेज झालेला आहे, सो क्लिअर कट दिसून आलंय सीसॅटमध्ये. आणि काय 2 मुलं नाही आहेत, तुम्हाला अजून खूप मार्क लिस्ट दाखवतो मी. हे बघा मार्क किती आले, 60 मार्क सीसॅटमध्ये. पेपर 1 मध्ये किती, 108, कट ऑफच्या वर 20 मार्क. 108 मार्क पाडणे कट ऑफच्या वर 20 म्हणजे प्रचंड अभ्यास असणार या मुलाचा, प्रचंड अभ्यास. पण जनरल स्टडीजमध्ये कितीतरी हुशार असला तरी फक्त 6 मार्क, 3 प्रश्न सीसॅटमध्ये बरोबर आले असते, ही कुड हॅव क्रॅक द प्रिलियम एक्झाम. सो वाय यू कॅन टेक सीसॅट लाईटली. देन इथे पण बघा 65.83, ह्याची जीएस पण क्लिअर नसेल झाला, 86.87. पण पेपर 2 मध्ये पण बघा सीसॅटमुळे 65.83, नॉट क्वालिफाईड इन सिव्हिल सर्व्हिस प्रिलियम एक्झाम. त्यानंतर हे बघा 109 मार्क आहे जीएस मध्ये, विच इज व्हेरी व्हेरी हाय स्कोर, 109.76. पेपर 2 मध्ये बघा 64.99, म्हणजे फक्त 1.01 मार्क्स ही गॉट लेस.
नाहीतर 66ला पोहोचला असता, क्वालिफाय झाला असता. इकडे 20 मार्क अबॉव कट ऑफ, नॉट अ जोक. बट अगेन मेन्स एक्झाम, आता 109 मार्क जर इफ हॅज स्कोर्ड, सो 109 मार्क इट इज सच अ हाय स्कोर की यांनी मेन्सची एक्झाम जी आहे ना आरामात पास केली असते. ओके, आणि इंटरव्ह्यू स्टेजला ही कुड हॅव गॉन व्हेरी इझिली. पण यांनी मेन्सची जी एक्झाम आहे, ओके, 109 मार्क जे आले, म्हणजे इतके मार्क घेणारा पोरगा मेन्स पासच होणार आहे. बट स्टील फक्त सीसॅट क्वालिफाय नाही झाला, ही कुड नॉट क्रॅक द मेन्स एक्झाम. त्यानंतर हे बघा, पेपर 2 मध्ये 65.83, इकडे आले ते 88.89. अगेन सीसॅट नॉट क्वालिफाईड. सो मी अशाच मुलांच्या मार्कलिस्ट दाखवल्यात की सीसॅट ज्यांचे क्वालिफाय नाही झाले. हा पण स्टुडंट बघा 111.78, आणि सीसॅट मध्ये सी द मार्क 63.33. ओके, सो खूप मार्क आहे तिथे. पेपर 1 मध्ये 111, 20 मार्क अबोव कट ऑफ. एवढा 20 मार्क अबोव पाडायचे कट ऑफ जनरल स्टडीजचा, म्हणजे इतका जास्त अभ्यास आहे ना चांगला, की असा कॅन्डिडेट मेन्सची एक्झाम क्रॅक करू शकला असता, बट कुड नॉट क्वालिफाय बिकॉज सीसॅट टूक लाईटली. त्यामुळे सीसॅट पेपर अजिबात लाईटली घ्यायचा नाही. आणि सीसॅट काय आहे, स्किल बेस्ड आहे, थिंकिंग पॅटर्न आहे. ते पझल सॉल्वने, लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, दॅट यू नीड टू डेव्हलप. त्यामुळे त्याच्यावर 1-2 वर्ष आधीपासूनच काम करायचं. नंतर कळालं की अरे सीसॅट माझा वीक आहे, ओके, दॅट विल बी व्हेरी बॅड. त्यामुळे आत्ता सांगतोय तुम्हाला काय चुका होतात, दॅट यू नीड टू अवॉइड ॲज यू गो अहेड. त्यानंतर इथे पण बघा 113 कट ऑफच्या वरती, ऑलमोस्ट 22 मार्क, आणि सीसॅटमध्ये 63.33. 1 किंवा 2 क्वेश्चन बरोबर आले असते, एक बरोबर आणि एक चुकीचा नसता केला, ओके, ते निगेटिव्ह ॲडजस्ट होऊन आरामात पेपर 2 मध्ये सिलेक्ट झाला असता तो पेपर 1 साठी, आणि आरामात पोस्ट पण निघली असती UPSCची, बिकॉज जनरल स्टडीजमध्ये ही हॅज व्हेरी गुड मार्क्स. सो हा जो एक पॉइंट आहे. आता सीसॅटमध्ये पेपर खरंच अवघड होता का? सीसॅटमध्ये स्टुडंट्स कांट स्कोर और वॉज देअर एनी सच अ इश्यू? तर इथे बघा पेपर 2 मध्ये 166.68 मार्क्स. ओके, नॉट अ जोक. सीसॅटमध्ये एवढे पाडलेत. अदर स्टुडंट्स कुडंट गेट 66 मार्क्स, ही गॉट 100 प्लस 66 मार्क्स. ओके, 166. आता हे खूप हाय मार्क्स आहेत. त्याच्यासाठी ही मस्ट बी फ्रॉम व्हॉट यू कॉल IIM, IIT, कॅट बॅकग्राऊंड, ओके, किंवा IIT स्टुडंट. बट फाईन, पण माझं पॉईंट एवढाच आहे, दिस इज व्हेरी एक्सेप्शनल स्कोर. बट 100 अबोव 100, 120 मार्क्स येऊ शकतात. सो क्वालिफाईंग सीसॅट इज नॉट डिफिकल्ट. ओनली थिंग इज यू कॅन टेक इट लाईटली, यू हॅव टू स्टडी फॉर इट. आणि त्याचा आत्तापासून अभ्यास चालू करायचा, फर्स्ट इयर, सेकंड इयर त्याचा अभ्यास. सो आत्तापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलंय, ते पुस्तक वाचायला चालू करायचे, यूट्यूब व्हिडिओज बघायला चालू करायचे, आणि सीसॅटचे हे जे अशा गोष्टी आहेत सीसॅटच्या ॲप्टिट्यूड रिलेटेड, पझल सॉल्विंग वगैरे, त्या गोष्टींवर काम करायचं. बाकीच्या विषय आहेत लाईक पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे खूप रट्टा मारावे लागतात. आणि इफ यू स्टडी ओनली बिफोर एक्झाम, यू विल बी एबल टू रिकॉल देम. त्या गोष्टी आठवतील, पण बाकी विषय तुम्हाला आठवणार नाहीत. म्हणजे बाकी विषय जे स्किल बेस्ड आहे ते आठवतील. हे विषय तेव्हाच रट्टा मारला, स्टडी केले तर आठवतात. मीही आता हिस्ट्री जर 5-6 महिने नाही वाचलं ना, मला हिस्ट्री आठवणार नाही. रिवाईज केलं पटकन आठवते. त्यामुळे हे विषय थोडे नंतर करायचे. ते क्लासमध्ये आपण घेणार आहे बेसिक लेवल, ते तुम्ही वाचायचे फर्स्ट इयरला NCERT लेवल, सेकंड इयरला ॲडव्हान्स लेवल, तेव्हा जास्त. पण आत्ता सीसॅट स्किल बेस्ड आहे, तुम्हाला पझल सॉल्विंग इज ऑल टाइम कामाला येणार आहे, सगळ्याच एक्झाममध्ये कामाला येणार आहे. सो सीसॅट हे तुम्हाला जरा एक्सक्लुझिव्हली फोकस करायचं आहे सीसॅटवर. ओके, त्याच्यानंतर इथे पण बघा 95 मार्क्स होते, कट ऑफच्या वर 4 मार्क्स, सीसॅटमध्ये 64 मार्क्स. इथे पण बघा कट ऑफच्या वर 15 मार्क, 105 GS मध्ये, पण सीसॅटमध्ये 55 मार्क, कुड नॉट क्वालिफाय सीसॅट. त्यानंतर इथे पण बघा 64 मार्क सीसॅटमध्ये, इथे होते 103 मार्क्स. ओके, जनरल स्टडीज. आरामात ह्या सगळ्यांनी GSचा कट ऑफ क्रॉस केलेला, सीसॅटमुळे त्यांना एक्झाम देता आली नाही. इथे पण बघा 96.66 जनरल स्टडीच्या कट ऑफच्या वर सीसॅट क्वालिफाय झाला नाही. इथे पण बघा 81.68, इथे बघा 110 मार्क, 20 मार्क ऑलमोस्ट कट ऑफच्या वर जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये, पण सीसॅटमध्ये 81.68. आता याच्या निघाला सीसॅट, कारण 66चा क्वालिफाईंग आहे. सो 81.68. यांनी पण बघा सीसॅटमध्ये 131
आणि GS मध्ये 122 मार्क, विच इज व्हेरी गुड स्कोर. ह्या मुलाची पोस्ट निघलीच असणार आहे. ओके, विथ व्हेरी गुड स्कोर इन GS, व्हेरी गुड स्कोर इन CSAT. ओके, याच्यानंतर पण बघा CSAT मध्ये 117 मार्क. सो ह्या पण मार्कलिस्ट आहेत जिथे CSAT मध्ये स्टुडंट स्कोर व्हेरी वेल. ओके, इथे पण बघा 110 मार्क्स, पेपर 2 मध्ये 63.33 आणि इथे पण बघा 104 मार्क्स. देन इथे पण बघा 117, GS1 मध्ये 110, CSAT मध्ये क्वालिफाईंग 66च्या वरती, ही हॅज स्कोर्ड व्हेरी वेल. आणि इथे बघा 104 मार्क म्हणजे 15 मार्क अबो कट ऑफ जनरल स्टडीज मध्ये, पण CSAT क्वालिफाय झाला नाही, त्याच्यामुळे तुमचं नावच येत नाही, काउंटच होत नाहीत मार्क्स पेपर 1चे. इफ CSAT इज नॉट क्वालिफाईड. 63.33, एक चुकीचा प्रश्न कमी केला असता आणि एक बरोबर केला असता, ही कुड हॅव इझिली गॉट द 66 मार्क्स. सो बॉटम लाईन तुम्हाला आता कळाली असेल, वाय नॉट टू टेक CSAT पेपर लाईकली. ओके, सो a score of 150 in GS means nothing if you score 65 in CSAT. Balance is not an option in UPSC. It is survival requirement. So तुम्हाला GS पेपर 1 मध्ये 150 मार्क असले ना 200 पैकी, काही उपयोग नाही जर CSAT मध्ये 65.99 मार्क्स असले तरी. 0.01 मार्क तुम्हाला मेन्स लिहून देणार नाही. सो तिथं या पेपरमध्ये जादा आणि या पेपरमध्ये कमी, दोन्हीचा बॅलन्स झाला, हे चालत नाही. तुम्हाला इकडे मिनिमम फिल्टर आहे, 66 पाडायचेच आहेत तर GS चे मार्क काउंट होतील. सो यू कॅनॉट बिल्ड अ स्काय क्रॅपर ऑन अ वीक फाउंडेशन, नो मॅटर हाऊ हाय युअर जनरल स्टडी टेक्स यू. निग्लेक्टेड CSAT विल ब्रिंग द एंटायर स्ट्रक्चर डाऊन. ओके, सो पाया मजबूत नसला तरी तुम्ही किती मोठी बिल्डिंग बांधली फरक पडणार नाही. ओके, सगळी बिल्डिंग खाली पडेल. पाया मजबूत पाहिजे आणि प्रिलियम मध्ये पाया आहे तुमचा CSAT मध्ये 66 आले तर GSच्या किती तुम्ही जास्त मार्क पाडले GS मध्ये ते काउंट होईल, अदरवाईज GSच्या मार्क्सचा काही उपयोग नाही. GS मध्ये आकाशापर्यंत मार्क पाडत पोचला तुम्ही, ऑल इंडिया टॉप केला GS मध्ये, पण CSAT क्वालिफाय न झाल्यामुळे तुम्हाला एक्झाम मधून डिस्क्वालिफाय केलं गेलं. ओके, सो त्याच्यामुळे CSAT इग्नोर करायचा नाही. UPSC MPSC मध्ये ॲव्हरेज अभ्यास केला ना तरी निघून जातो. CSAT एवढा अवघड नसतो आत्तापर्यंत. आता सिलेबस MPSCने पण मेन्सचा बदललेला आहे. तो CSAT मध्ये काय चेंजेस करतील, किती डिफिकल्टी लेवल वाढवतील ते हळूहळू आपल्याला कळत जाईल. पण ॲज ऑफ नाव MPSC CSAT इज डुएबल, क्वालिफायबल. UPSC CSATचा सेपरेट अभ्यास गरजेचा आहे. सो आत्तापासूनच तुम्हाला ह्या वर्षी नेक्स्ट इयर CSATचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. सो आता CSAT साठी मग काही दिवसांनी मी आमची पूर्ण CSATची एक बॅच तुम्हाला ॲपमध्ये दाखवेन. ओके, तुम्हाला त्या ॲपमध्ये दिसायला लागेल. ती बॅच करायची, जेवढी समजेल तेवढी करायची. ओके, कारण CSAT आत्तापासूनच तुम्हाला करायची गरज आहे आणि त्याच्यामुळं, आणि त्याला खूप मोठा तो सेपरेट विषय आहे, त्यामुळे वीकेंड बॅचमध्ये आपल्याला NCERTवर फोकस करायचा आहे. त्यामुळे CSATचा मी तुम्हाला ॲडिशनल ॲक्सेस देईन. ते फोल्डरमध्ये ते बॅचेस दिसतील, तुमची ती बॅच होईल नंतर सेकंड इयरमध्ये आम्ही घेतो तुमच्या रेग्युलर बॅचमध्ये CSAT विषय. पण आत्ता ओके तुम्हाला रेकॉर्डेड CSATचा मी ॲक्सेस देईन. ज्यांना बघून घ्यायची आहे की CSAT वीक वाटतंय स्वतःचं आणि वेळ आहे तर ते रेकॉर्डिंग लेक्चर्स बघायला चालू करायचे. आणि CSAT एकदा तुम्हाला बेसिक्स स्ट्रॅटेजी काढायला, आणि दे आर सिम्पल क्वेश्चन. टाइम अँड डिस्टन्स चे जे असतात, 2 रेल्वेज पॅरली चालल्यात, याची लेंथ एवढी आहे वगैरे, असे जे तुम्ही 4थी 6वी बुद्धिमत्ता पेपर जो आहे ना, तोच पेपर लिटिल बिट हायर लेवल. ओके, मग त्यांचे जे आमचे लेक्चर्स आहेत ते बघून स्वतः बेसिक टेक्निक समजून घ्या. जर तुम्ही 4थी 7वी नंतर CSAT केलं नसेल देन जस्ट फॉर रिव्हिजन ते करा आणि मग थोडा असे पझल सोडवत राहायचे, असे पेपर डेटा इंटरप्रिटेशन वगैरे करत राहायचे आणि कीप युअर सेल्फ प्राईम, हे विषय समजून घ्यायचा. नेक्स्ट इयर तुमच्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये CSATचे डिटेल्ड लेक्चर्स होतील, क्लासरूम लेक्चर, तिथे अजून त्याचा ॲडिशनल अभ्यास करायचा आणि नंतर खूप टाइम लावून टेस्ट सोडवायचा. आता टाइम लावून टेस्ट सोडवल्या नाही तरी चालेल, पण बेसिकली CSATचा स्टडी चालू ठेवा. दॅट्स द बॉटम लाईन. ओके, आत्तापासूनच. सो एक महत्वाचा पॉईंट तो आता मी आधी सांगितलं, अशा मी खूप स्ट्रॅटेजी सांगत जाणार आहे. सो त्या नोट डाऊन करायच्या, समजून घ्यायच्या आणि त्याच्यावर काम चालू करायचं. ओके, आता हे झालं CSAT प्रिलियमच्या मार्क लिस्ट. आता आपण मेन्सच्या मार्क लिस्ट बघू. मेन्समध्ये काय इश्यू होतो. सो विल सी द पॅटर्न ऑफ द मेन्स मार्क लिस्ट. सो
काल मी तुम्हाला ऑप्शनल पेपर मेन्समध्ये कुठले पेपर आहेत वी डिस्कस दॅट. आय टोल्ड यू एसे पेपर लँग्वेज पेपर मराठी इंग्लिश क्वालिफाईंग अगेन सीसॅट सारखा. इथे तुम्हाला मार्क्स आले तर मेन्स पेपर बाकी पेपर चेक होतील. त्यानंतर एसे पेपर 250 मार्क, GS 1 2 3 4 याचा काय डिटेल सिलेबस आहे ते आपला नेक्स्ट सॅटर्डेच्या लेक्चरमध्ये टॉपिक वाईज डिस्कशन होईल सगळ्या सिलेबसचं. आणि मग ऑप्शनल पेपर 1 and 2 MPSC मध्ये ऑप्शनल काढलेला आहे. तिथं काही चेंजेस करतायत का दॅट वी विल हॅव टू सी, की इथे GS चा महाराष्ट्राचा एखादा पेपर टाकतील का नाही टाकतील ते आपल्याला थोड्या दिवसात कळेलच. आणि नाही टाकला तर MPSC मध्ये तुम्हाला फक्त हे पहिले 7 पेपर राहतील. हे 2 लँग्वेज पेपर जमून जातात. थोडंफार प्रॅक्टिस करायची, खूपच इंग्लिश वगैरे वीक असेल तर त्याचं प्रॅक्टिस करावी लागेल. आणि मग एसे GS 1 2 3 4 हे 4 पेपर आणि ऑप्शनल. आता मी UPSCच्या मध्ये UPSC मध्ये तुम्हाला ऑप्शनल पण आहेत. सो इन UPSC हाऊ स्टुडंट्स गेट द मार्क. आणि आता एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला जशी एक्झाम द्यायला लागचाल ना तुम्हाला ही गोष्ट चांगली कळेल की UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये मेन्स एक्झाम पास होणं इज ॲक्च्युली व्हेरी व्हेरी इझी compared to prelims exam. Okay, so understand what I am saying, ki cracking mains is very easy compared to prelims exam. Why? That you will understand when I will show you the mark list of the mains student. आणि तुम्हाला एक क्लिअर ट्रेंड दिसेल सगळं मार्क लिस्ट मध्ये की हे जे पेपर आहेत ना GS 1 2 3 याच्यामध्ये खूप विषय छोटे छोटे छोटे. GS 1 मध्ये काय बघा, हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन सोसायटी. हिस्ट्रीमध्ये पण 3-4 पार्ट येतात छोटे छोटे. वर्ल्ड हिस्ट्री, मॉडर्न इंडियन हिस्ट्री, एन्शियंट इंडियन हिस्ट्री, मिडिवल इंडियन हिस्ट्री, आर्ट कल्चर, आर्किटेक्चर, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया, स्वातंत्र्यानंतरचा भारत वगैरे. सो 4 भाग आहेत. जगाचा इतिहास, आपला ब्रिटिश असतानाचा इतिहास, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचा इतिहास, कुठल्या महत्त्वाच्या घटना घडल्या वगैरे. ते मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये डिकोड करेन नंतर. परत जॉग्राफीमध्ये पण भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. सो बरेच सब टॉपिक आहेत. आणि त्या सिलेबसमधून कुठून काय क्वेश्चन येईल काही गॅरंटी नसते. ओके, त्यामुळे तुम्ही अभ्यास किती केला आणि काय क्वेश्चन येईल काही गॅरंटी नसते. पण भिवू नका कारण कुणालाच तिथं मार्क पडत नाही. GS 1 2 3 मध्ये 250 पैकी ओके तुम्हाला 100 मार्क जरी पडले ना तर तुम्ही इंडिया टॉप करसाल. ऑल इंडिया तुमचा रँक. ऑल इंडिया टॉपर लोकांना 100-100च्या वर मार्क असतात. 80-90 मार्क जरी आले ना तरी तुम्हाला खूप होतं डोक्यावरून पाणी. तुम्हाला 90 ते 100 मध्ये रेंजमध्ये मार्क ठेवायचे या 3 पेपरचे. GS 1 2 3 हे तर 2 क्वालिफाईंग आहेत, आपल्याला घेणं देणं नाही. क्वालिफाय झाले सिलेक्शन हे खालच्या पेपर होणार आहे. पण तुम्हाला बघचाल तसंच आहे. पेपर 2 जो आहे ना पॉलिटी खूप डायनॅमिक आहे. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्याच्यात करंट अफेअर येतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट, खूप सारा पार्ट आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये पण कुठून काही क्वेश्चन येईल गॅरंटी नसते. वास्ट ओपन एंडेड पेपर आहेत ते. त्यामुळे तुमचं नाही सगळ्यांना तो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे कुठल्याही टॉपर मुलांना पण GS 1 2 3 मध्ये हे पेपर जनरल स्टडीज पेपर 1 2 3 100 पर्यंत मार्क मिळाले खूप झालं. हा तिथे खूप कमी पण नाही आले पाहिजे 60 आणि 50. यू हॅव टू गेट मार्क्स बिटवीन 90 to 100. बट एसे मध्ये यू नीड टू स्कोर 140-150. इथिक्स मध्ये यू नीड टू स्कोर 140-150. ओके, आणि ऑप्शनल मध्येच तुम्हाला 140-150 म्हणजे दोन्ही ऑप्शनल मध्ये मिळून 300 मार्क. इकडे 140-150, 140-150, 280 ते 300 मार्क. एसे मध्ये निबंधाच्या पेपरमध्ये आरामात येतात 140-150 मार्क. नीतिशास्त्रमध्ये येतात 140-150 मार्क्स. पॉइंट एवढाच आहे ओके की पहिले तर हे दोन्ही विषय मी स्वतः शिकवणार आहे. सो यू डोंट हॅव टू वरी. हे 2 विषयाला काही दुसरं रिफर करायचं नाही. मी जे शिकवेन ते माझ्या नोट्स, क्लास मटेरियल बस तेवढंच वापरायचं. आणि एसे आणि इथिक्स आणि हे 4 पेपर आणि GS 1 2 3 मध्ये ॲव्हरेज स्कोर आला पाहिजे. आणि ते कसं करायचं त्याच्या सगळ्या टेक्निक स्ट्रॅटेजी पुढं सांगत जाईल. फक्त आता मार्कलिस्ट बघा काही स्टुडंटच्या. ओके, तर त्याच्यामध्ये मार्कलिस्टच्या खाली 3 वाक्य असतील. एक असतं CSM नॉट क्वालिफाईड, CSM सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झाम
हे मेन्सचे सिलेबस आहे. नॉट क्वालिफाईड म्हणजे त्याच्यातून पुढे गेला नाही. दुसरा आहे सिव्हिल सर्व्हिस नॉट रिकमेंडेड. नॉट रिकमेंडेड जर लिहिलं असेल मार्कलिस्टच्या खाली, त्याचा अर्थ होतो मेन्सची एक्झाम क्रॅक झाली, इंटरव्ह्यूला गेला, पण इंटरव्ह्यूमधून फायनल सिलेक्शन झालं नाही. ओके. आणि मग रिकमेंडेड असेल तर इंटरव्ह्यू दिला, ओके, पण फायनली इंटरव्ह्यूमधून तो फायनल सिलेक्शन पर्यंत पोचला, तर पोस्ट निघाली त्याला. रिकमेंडेड टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. UPSCने त्याला रिकमेंड केला की ह्याला तुम्ही जॉबवर ठेवू शकता, IAS IPS IRS बनवू शकता. सो मार्कलिस्टच्या खाली 3 शब्द असतील, त्याच्यावरून ठरवायचं त्याचं सिलेक्शन झालंय नाही झालंय वगैरे. रिकमेंडेड फायनल लिस्टमध्ये आलेला, नॉट रिकमेंडेड इंटरव्ह्यू पर्यंत गेला बट डिड नॉट गेट सिलेक्टेड, CSM नॉट क्वालिफाईड म्हणजे मेन्सच्या एक्झाम पर्यंत गेला, मेन्स एक्झाम पर्यंत गेला, मेन्स पास झाला नाही. ओके. आणि मग ह्या मार्कलिस्ट बघितल्यावर तुम्हाला कळेल की UPSC मधील ट्रिनिटी म्हणजे जसं म्हणतो ना आपण 3 महान देव आपले ब्रह्मा विष्णू महेश, तसे इथं ट्रिनिटी UPSC मधला इज एसे, इथिक्स आणि ऑप्शनल पेपर. हे 3च तुम्हाला गेम जिंकून देणार आहेत मेन्सची. आणि हे 3 विषयामध्ये डायनॅमिझम खूप कमी आहे. एसे वन टाइम लर्निंग आहे. वन्स यू नो हाऊ टू राईट गुड एसे, यू विल एबल टू राईट गुड एसे इव्हन आफ्टर 20-30 इयर्स. ओके. तुम्ही तुमच्या मुलांना नातवांना शिकवचाल हाऊ टू राईट अ गुड एसे. इट्स अ स्किल, वन टाइम डेव्हलपमेंट. इथिक्स पेपर तो पण वन टाइम आहे. एक माझं पुस्तक, माझ्या नोट्स, बुकलेट आणि मी जे क्लासमध्ये शिकवेन, ओनली दॅट. यू डोंट हॅव टू स्टडी एनिथिंग एल्स फॉर द इथिक्स पेपर. आणि सेम वे युअर ऑप्शनल पेपर. ऑप्शनल पेपर पण खूप स्टॅटिक असतो. हिस्ट्रीमध्ये काय चेंज होणार आहे, जॉग्राफीमध्ये संस्कृत ऑप्शनल तुमचं आहे वगैरे. तर लँग्वेजमध्ये मराठी लिटरेचर, संस्कृत लिटरेचर, तुम्ही कुठलाही ऑप्शनल घेतलेला असेल त्याच्यामध्ये पेपर 2 जो असतो थोडाफार डायनॅमिक असतो, तो तुम्ही नीट अभ्यास केला, राईट गायडन्स असेल त्याच्यासाठी, ओके, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मार्क आले. हे 3 पेपरवर मध्ये खूप मार्क पाडायचे. GS 1 2 3 मध्ये ॲव्हरेज पाडायचे. यू विल गेट द इंटरव्ह्यूचा कॉल. अँड वन्स यू गो टू द इंटरव्ह्यू, आय टोल्ड यू, हे 2-3 वर्ष पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर नीट फोकस करायचा. ओके. पॅनेलला वाटलं पाहिजे की तुम्ही देश चालवू शकता, यू आर गुड इनफ टू रन द कंट्री. त्यासाठी एकदम वर्सॅटाईल पर्सनॅलिटी लागते तुमची. ओके. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे भाग घ्या वगैरे मी सांगितलं. आणि मग यू हॅव टू अकॉर्डिंगली यू हॅव टू प्लॅन. सो लेट सी द मार्क लिस्ट. आता ही पहिली मार्क लिस्ट बघा. एसे पेपरमध्ये मार्क्स किती आलेत? 10 मार्क 250 पैकी. तर पहिल्यांदा सांगतोय, ही UPSCची एक्झाम आहे. ओके. आईवर निबंध आला आणि गाईवर लिहिला चालत नाही. इथे दयामाया दाखवत नाही. ही तुमची शाळेतली कॉलेजची एक्झाम नाही की पोरं पास करायची म्हणून मार्क दिली. ओके. इथे विचारलंय ते लिहिलं तर मार्क, अदरवाईज नो मार्क्स. त्यामुळं इथं टू द पॉईंट पाहिजे सगळं. तुम्ही तुकाराम मुंडेची एखादी प्रेस कॉन्फरन्स बघा, प्रश्न विचारतात, टू द पॉईंट उत्तर असतं. ओके. इकडे तिकडची काही वायफट चर्चा नाही. हे तुम्हाला तुमच्या उत्तरातून पण दिसलं पाहिजे, एसीच्या लिखाणातून, की आय एम द कॅन्डिडेट फॉर UPSC. आय राईट व्हॉट इज आस्क्ड, आय राईट टू द पॉईंट. सो तुम्हाला विचारलं एक आणि लिहितच एक असाल, त्याचं मी एक उदाहरण आत्ताच देऊन टाकतो, की तुम्ही दिल्लीमध्ये तुमची पोस्टिंग आहे, IPS अधिकारी आहात तुम्ही. आता मध्ये आपले प्राईम मिनिस्टर महाराष्ट्रात आलेले एका जिल्ह्यामध्ये, आणि तिथले SP स्टुडंटच होते. तर मग मी ते इव्हेंट झाल्यावर रात्री विचारलं की PM भेटले का, संध्याकाळी मेसेज केल्यावर. तर त्यांचा रिप्लाय आला, सर PM भेटत नाही, ते दर्शन देतात. पॉईंट हा होता की त्यांचं म्हणणं हे होतं की बाई SP रँक आहे माझी, त्यांच्याबरोबर चीफ सेक्रेटरी, महाराष्ट्राचा DGP, डायरेक्टर जनरल वगैरे त्या रँकचे लोक असतात. सो आमच्या रँकमध्ये फक्त लांबूनच बघायचं PMला. पण पॉईंट आहे की PM CM लोकांना एखादा SP वगैरेला पण ते वेळ पण नाहीत घालवणार कुठली गोष्ट बोलण्यात, चर्चा करण्यात वगैरे. IAS आणि IPSच्या ओके 8-10 रँक वरती गेल्यावर येतो कॅबिनेट सेक्रेटरी वगैरे. सो बेसिकली तुम्ही IRS वगैरे झाला तर असिस्टंट कमिशनर, त्याच्यावर डेप्युटी कमिशनर, मग ॲडिशनल कमिशनर, जॉईंट कमिशनर, मग ॲडिशनल कमिशनर, मग चीफ कमिशनर, मग कमिशनर, देन प्रिन्सिपल कमिशनर, मग प्रिन्सिपल चीफ कमिशनर, आणि मग येतो तुमचा फायनान्स सेक्रेटरी. तसंच पोलिसांमध्ये पण आहे सगळी ती रँकिंग. फायनली DGP, चीफ सेक्रेटरी वगैरे लेवलपर्यंत 8-10 रँक अजून आहेत तुमच्यावरती.
ओके, UPSC मध्ये तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर पण. सो मग इश्यू हा झाला की तुम्ही दिल्लीमध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून पोस्टिंग आहे, IPS आहात. एक इन्सिडेंट झालेला एक 3-4 वर्षापूर्वी की न्यू इयर होतं आणि न्यू इयरच्या पार्टीला गेलेल्या 2 मुली वाईल रिटर्निंग त्यांना एका कारने धडक मारली. त्यांची गाडी पडली, एक मुलगी बाजूला फेकली गेली, थोडी इंजर्ड झाली. दुसरी मुलगी गाडी खाली अडकली अँड द बॉईज इन द कार दे केप ड्रायव्हिंग. आणि दुसरी मुलगी होती, त्यांनी पोलिसांना फोन केला वायरलेसला आणि त्याच्यानंतर 40-45 मिनिटांनी त्या मुलांना कळाले गाडी खाली काहीतरी अडकलेलं आहे. दे स्टॉप द कार, बघितलं गाडी खाली त्या मुलीची डेड बॉडीज होती, तोपर्यंत तिची डेथ झालेली. त्यांनी तिथंच तिचे ते बॉडी काढली, सोडली आणि गाडी घेऊन ते मुलं निघून गेली. नेक्स्ट डे पेपरमध्ये न्यूज आली, त्या निर्भयासारखा काही गँगरेपची केस झाली, व्हॉट हॅपन ऑर सो ऑन. सगळीकडे परत प्रोटेस्ट चालू झाले, सगळे सोशल मीडियावर आउटक्राय चालू झाला. नाव सपोज यू आर पोस्टेड इन DCP इन दिल्ली आणि प्राईम मिनिस्टर नी वाचली न्यूज पेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये त्यांना रिपोर्टिंग झाला असं जी बातमी चालू आहे. PM नी फोन केला दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरला, अशाची बातमी झालेली आहे. 31st नाईटला ओके एका मुलीची डेड बॉडी गाडीखाली अडकून ड्रॅग होत होती फॉर 45 मिनिट्स आणि हाऊ कम नो पोलिसमन स्पॉटेड द व्हेकल. कुणालाच कसं दिसली नाही ती डेड बॉडी किंवा ती मुलगी. आता लेफ्टनंट गव्हर्नर, त्याला अख्खी दिल्लीन सगळे डिपार्टमेंट चालवायचे, त्याला थोडीच काम आहे पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. तो तुम्हाला फोन करणार DCP, बाय रिपोर्ट बनव, PM ला सबमिट करायचा आहे. PM नी 4-5 मिनिटाची तुम्हाला वेळ दिला तरी खूप झाला DCP रँकच्या माणसाला भेटायला. आणि तुम्ही रिपोर्ट घेऊन गेला, 50-100 पानाचा रिपोर्ट बनवलाय की बाई ती मुलगी कोण होती, कुठून आलेली, कुठली गाडी होती, कुठल्या पबमध्ये ते गेलेले, किती वाजता बाहेर पडले, कुठल्या गाडीने त्यांना ठोकलं, त्या गाडीमध्ये कोण मुलं होती, कुठल्या रस्त्याने तिची बॉडी ड्रॅग होत राहिली, किती वाजता आम्हाला वायरलेसला फोन आला वगैरे. 50 पेजेस उलटल्यावर मग शेवटी कुठंतरी एका पेजवर PM ला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की पोलिसमन होते कुठे. तिथून डायरेक्ट तुमची बदली मणिपूरमध्ये होईल. सो काही PM नी प्रश्न काय पाहिजे PM ला उत्तर, बाई 31st होती, पोलीस होते कुठे. सो 31st नाईटला किती पोलीस ड्युटीवर होते, किती सुट्टीवर होते, होते तर कुठं होते, वायरलेसला फोन आल्यावर 50 मिनिटात काय काय केलं गेलं, तिची बॉडी शोधायला तिच्या मैत्रिणी कॉल केला. फक्त एका पानात तेवढंच उत्तर सांगा. PM ला फालतू 50 पानं वाचायला अजिबात वेळ नाही. सो ब्युरोक्रेसीमध्ये ओके यांना दिवसामध्ये इतके लोक भेटायचे असतात, एवढे निर्णय घ्यायचे असतात वगैरे. सो टू द पॉइंट सगळ्या गोष्टी हे तुम्हाला उत्तरातून दाखवता आलं पाहिजे. जे विचारलंय तेच मी लिहितो, त्याच्यामुळे काही लिहून मार्क्स देत नाहीत. UPSC दयामाया करत नाही. आणि योग्य ते लिहा, मग मार्क्स बघा 160, 166 एवढे पण देतात. आणि नाही लिहिलं अजिबात दयामा नाही. फक्त मार्क्स किती आहेत बघा, 10 मार्क एसे पेपरमध्ये. आणि तो मुलगा काही वेडा नाहीये, कारण त्याचे एसे जनरल स्टडीचे मार्क बघा किती आहेत, 85. त्याची भाषा पण बघा, क्वालिफाईंग पेपर हिंदीमध्ये किती मार्क आले, 161, इंग्लिशमध्ये 127. सो हिज लँग्वेज इज ऑल्सो व्हेरी गुड. GS1 मध्ये 85 मार्क्स, मी सांगितलंय 80 to 100 आले ना GS 1 to 3 टॉपरचा स्कोर आहे. 85 मार्क इज मीन्स व्हेरी गुड कमांड. आणि प्रिलियम पास केली आहे त्यांनी, म्हणून तर मेन्स लिहितोय. सो हॅज व्हेरी गुड मार्क्स इन प्रिलियम्स ऑल्सो. देन वाय ओनली 10 मार्क्स. सो पॉइंट इज हे टेक्निकल जे विषय आहेत ना, तिथं जे विचारलं तेच लिहायचं. म्हणजे याचं उदाहरण काय, तुम्हाला प्रश्न विचारलाय की 1857 1857 रिवोल्ट वॉज अ वॉटरशेड. की 1857चा जो उठाव होता हा दुभाजक होता. दुभाजक म्हणजे काय की आपण जे म्हणतो सह्याद्रीचा घाट, कोकणाकडे खूप पाऊस, महाराष्ट्र वेस्टर्न घाट्स किंवा वेस्टर्न महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे कमी कमी पाऊस. तो दुभाजक आहे, तो रेन शॅडोचा झोन क्रिएट करतो. तसं 1857चा जो उठाव झाला तो भारताच्या इतिहासाचा दुभाजक होता. प्रश्न विचारलाय हा, 1857 रिवोल्ट वॉज वॉटरशेड मोमेंट इन इंडियन हिस्ट्री. आणि तुम्ही उत्तर लिहिलंय की 1857चा उठाव कधी झाला, 1857 मध्ये तो उठाव झाला, त्याची कारणं काय, सामाजिक कारणं होती, सती प्रथा बंद करणे, ते काडतुस तो इश्यू होता, मंगल पांडे किल्ड
बराकपूरमध्ये वन ब्रिटिश ऑफिसर, तिथून हा रिवोल्ट चालू झाला. रिवोल्टमध्ये कोण कोण लीडर्स होते, झाशीची राणी, तात्या टोपे, ऑल दिस पीपल. रिवोल्ट कुठल्या एरियामध्ये स्प्रेड झाला, देन ब्रिटिशांनी काय ऍक्शन घेतली, रिवोल्टचा परिणाम काय झाला, एव्हरीथिंग यू हॅव रिटन. अरे विचारलेलं काय आहे की तो दुभाजक का होता, तुम्ही उत्तर काय दिले, 1857च्या उठावाची कारणे आणि परिणाम. So question was why it was watershed, then only answer why it is watershed. Write what is asked, not what you know. ओके, विचारलंय ते लिहा, तुम्हाला माहिती आहे ते लिहू नका, मार्क देत नाहीत. ओके, सो आजच तुकाराम मुंडेची मी येता येता एक प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ आला इन्स्टावर. त्यांना सांगितलं की बीडमध्ये एक रेड झाली, तिथं खूप माल होता पण खूप कमी माल पकडला गेला असं सांगितलं गेलं वगैरे, तिथे काहीतरी घोळ केला गेला. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे फोटो आहेत का, मला फोटो दाखवा, मी आत्ता ॲक्शन घेतो. फालतूची काहीतरी वायफट ॲक्युजिशन. अरे जे लोक असेच चर्चा करतात, अरे खूप माल होता ना, असंच केलं तसंच केलं. ते म्हणले पुरावे दाखवा, फोटो दाखवा, काय तुमच्याकडे व्हिडिओज आहेत ते सबमिट करा, लगेच ॲक्शन घेतो. सो मोकळ्यात वायफट चर्चा नको. सो क्लिअर कट बाई, जेवढा प्रश्न टू द पॉईंट उत्तर. ही पर्सनॅलिटी, जसे ब्युरोक्रॅट्स लोक वागतात बोलतात, ओके, ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके, आणि तुम्हाला हळूहळू कळेल. म्हणजे आता माझे हे सगळे स्टुडंट्स वगैरे किंवा माझ्या मिसेसचे बॅचमेट्स वगैरे, ओके, एका लाईनमध्ये कॉन्व्हर्सेशन असतं. कुठलाही मेसेज टाईप केला, जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलायचं, टू द पॉईंट. ओके, रिप्लायज वगैरे जे असतात ते. सो बेसिकली म्हणजे माझं एक पर्सनल उदाहरण द्यायला, इथे साताऱ्यामध्ये एक कलेक्टर होते आणि आमचं एक जमिनीचं काम होतं आणि त्यांचेच बॅचमेट वॉज माय स्टुडंट. मी त्यांना सांगितलं, त्यांनी सातारच्या कलेक्टरांना फोन केला की असे असे हे माझे सर आहेत वगैरे भेटायला येतील. आणि मग त्यांनी सांगितलं, मी कॉल केला, कॉन्टॅक्ट केला. ते म्हणजे 5 वाजता भेटायला या, तेव्हा मी मोकळा असेन. आणि 5 वाजता मी भेटायला गेलो. ओके, 5-6 वर्षापूर्वीची बातमी आहे. आणि 5 वाजता मी तिथं भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की असाचा मॅटर आहे. तो काम तहसीलदाराकडे होतं. ओके, ते त्यांच्या अखत्यारीतच नव्हतं, म्हणजे तहसीलदार सपोज टू टेक द डिसिजन. त्यांनी लगेच तो मॅटर मला एक्सप्लेन पण करायला नाही लावला. त्यांनी हे असंच आहे का लेटर मी दाखवलं, फोटो काढला, डेप्युटी कलेक्टरला फॉरवर्ड केला. त्यांनी डायरेक्ट तहसीलदार नाही केला, ते चेन ऑफ कमांड फॉलो करतात ब्युरोक्रेसीमध्ये. त्यांनी डेप्युटी कलेक्टरला पाठवला आणि एकच लाईन दिली की हे 2 दिवसात इश्यू सॉल्व्ह झाला पाहिजे. त्यांनी पुढे लगेच तहसीलदाराला सांगितला. सो पॉईंट इज, तो त्यांचं डिसिजन घ्यायचाच इश्यू नाही आहे, डिसिजन तहसीलदारच घेणार आहे. मला काय वाचून घ्यायचा पण मॅटरमध्ये लक्ष घालायचं पण हे नाही आहे. तहसीलदारचा निर्णय, फाईल पेंडिंग ठेवू नका, 2 दिवसात निर्णय घ्या. सो एकदम, आणि आमची 5-10 मिनिटातच मीटिंग संपून झाली. आमच्या इकडे तिकडच्या गप्पा झाल्या आणि मॅटर फिनिश्ड. सो पॉईंट इज, हे जे पण तुम्ही ही जी मेंटॅलिटी असते ब्युरोक्रेसी, जसे वागतात बोलतात ते शिका. आत्ता तुम्ही जे प्रारंभ बॅच ह्याच्यामुळं करताय की दिस यू नीड टू वर्क ऑन. ओके, माझा अजून एक स्टुडंट आहे गोंदियामध्ये, आता तो डेप्युटी कलेक्टर आहे. आणि त्याचे जेव्हा इंटरव्ह्यू मी घेत होतो, तर त्याचं कसं की बीडमधल्या एका गावातला होता आणि ही वॉज बिट काय म्हणतात, म्हणजे अभ्यासू खूप होता, मार्क्स पण खूप होते, पण इंटरव्ह्यूला त्याला जरा भीती किंवा कमी बोलणारा होता किंवा त्याचा आवाज पण हळू, आणि तो थोडा त्याचा इश्यू होता. मी त्याचे खूप इंटरव्ह्यू घेतले. नंतर मला रिअलाइज झालं की याचे थोडे ब्युरोक्रॅटचेच इंटरव्ह्यू घेतले पाहिजेत. मग पुण्यातलेच माझे जे स्टुडंट्स होते किंवा हे जे माझ्या वाईफचे काही बॅचमेट्स होते, चांगले फ्रेंड्स वगैरे, त्यांच्याकडे पाठवलं त्याला. आणि त्यांना मी फोन केला, म्हणलं हा खूप जवळचा स्टुडंट आहे, याचे तुम्हीच इंटरव्ह्यू घ्या जरा. सगळ्यांनी टाईम दिला त्याला, अर्धा तास बोलवलं ऑफिसला आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेतले पर्सनली. आणि मग त्यांना पण जेव्हा त्यांना भेटला, बोलला, डिस्कशन केलं, मग त्याला थोडी आयडिया जी आली की ब्युरोक्रेसी कसे हे अधिकारी वागतात बोलतात वगैरे. आणि त्याची ती भीती घालवायची होती पॅनल पुढं बसण्याची, कारण तिथं इंटरव्ह्यू घेणारे एक सेक्रेटरी रँकचे लोक असतात. मग आत्ताच तो IAS IPS बरोबर जाऊन 15-20 मिनिटं चर्चा केली, थोडा त्याचा तो ऑकवर्डनेस गेला, भीती गेली त्यांच्याशी वागण्याची बोलण्याची. आणि इंटरव्ह्यूला गेला, चांगले मार्क पडले. ऑल महाराष्ट्राचा त्याचा काहीतरी 16 रँक होता, डेप्युटी कलेक्टर झाला तो. सो हा जो प्रकार आहे की तुम्हाला त्यांना काय एक्सपेक्ट आहे हे दर गोष्टीमधून दाखवता आलं पाहिजे. सो बेसिकली त्यामुळं काही लिहायचं नाही, जे विचारलंय तेवढंच. हे क्वालिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही आत्ता ह्या मी कालच सांगितले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, थिंकिंग पॅटर्न, याच्यावर जास्त फोकस करा आत्ता ह्या फर्स्ट इयरमध्ये. त्याच्यानंतर आता हे मार्क लिस्ट बघा. सो सी द मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट हु गॉट सिलेक्टेड. एसए पेपर किती मार्क आहेत? फक्त 116. GS मध्ये बघा 91, 104, 79. इथिक्स मध्ये किती आहेत बघा? 116. ओके,
GS मध्ये बघा 91, 104, 79 आणि इथे पहिल्यांदा खाली वाचायचं रिकमेंडेड. रिकमेंडेड म्हणजे काय, याला पोस्ट मिळाली, ही गॉट सिलेक्टेड. ऑप्शनल पेपरमध्ये मार्क बघा 133, 122 आणि इंटरव्ह्यूमध्ये 215 विच इज व्हेरी गुड स्कोर. इंटरव्ह्यूमध्ये हे पण आता लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी गुड स्कोर इन इंटरव्ह्यू. हे जे मार्क आहेत. सो पहिलं तर मी काय सांगितलंय, एसे सॉरी म्हणजे ओव्हरऑल मार्क्समध्ये एसे पेपर जो आहे यू नीड 130, 140 मार्क्स. इथिक्स पेपर 130, 140 मार्क्स. ऑप्शनल पेपर दोन्ही मिळून 130, 140 असा. सो ऑप्शनलमध्ये तुम्हाला या रेंजमध्ये जायची गरज आहे, 280 to 300 मार्क्स. आणि इंटरव्ह्यू मध्ये मिनिमम 170 अँड अबोव तुम्ही राहायची गरज आहे. दिस इज द ॲव्हरेज कॅन्डिडेट जे सिलेक्ट होतात त्याला ॲव्हरेज मुलांचे स्कोर या रेंजमध्ये असतात. ते पुढं मागं होऊ शकतात. ओके, आता या स्टुडंटला एसेमध्ये 116 आहेत, इथिक्समध्ये 116 आहेत. सो 15-20 कमी आले, 130 ते 140 सांगितलेत मी, 15-15. पण इंटरव्ह्यूमध्ये किती पाहिजेत, 170, 180, 190 रेंजमध्ये. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये किती पाडले, 215. सो त्या दोन पेपरमध्ये जे कमी आले 15-15 एसे इथिक्स, त्यांनी ऑप्शनलमध्ये स्कोर केला, तिथं मॅनेज केले, सॉरी इंटरव्ह्यूमध्ये स्कोर केला ॲडिशनल. आणि लँग्वेजमध्ये 133, 122 तिथे पण ही गॉट अराउंड 250, 260, 70च्या रेंजमध्ये. पण इथे त्यांनी GS मध्ये 104 म्हणजे 80-90 रेंज सांगितले मी, तिथे एक 10 एक्स्ट्रा मिळवले, फायनली गॉट सिलेक्टेड. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंटरव्ह्यूमध्ये लास्ट स्टेज आधी सांगतो, इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला इफ यू स्कोर इन UPSC इंटरव्ह्यू बिलो 140, then understand one thing, they rejected you because they did not like your personality. They don't think you will be good IAS, IPS, IRS or any other officer. Okay, so below 140 marks means they or you have screwed the interview. You have made any comment that they did not like at all and they rejected you from the interview. So below 140 marks, very damaging score. 140 to 160 you perform ठीक है on an average. 160 to 180 you perform above average. Above 180 marks they liked you. Okay, they thought that you will be very good bureaucrat. Above 200 marks, which is very rare, if you get above 200 marks means they liked your personality, they wanted you to be in the service. You might have given any such answer that they thought you will be the perfect bureaucrat. You are good enough to be the bureaucrat, and in case you have less mark in any other paper, they give you extra mark in interview to compensate that loss. So even if you have less mark in any paper, you can manage to get into the final list. So this is how you need to read the interview के marks. Okay, so 140च्या खाली इंटरव्ह्यू मध्ये मार्क आले, त्यांना वाटलं तुम्ही प्रशासनाने येण्याच्या लायकीचे नाही आहात, की बाई हे भयानक म्हणजे हा भारताला धोका बनू शकतो लोकशाहीलाच, काहीतरी तुम्ही खूप भयानक उत्तर दिलं, त्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं, याचा अर्थ होतो 140च्या खाली मार्क केले. 140 ते 160 तुम्ही ॲव्हरेज परफॉर्म केलाय, ठीक आहे, बाकी पेपरमध्ये चांगले मार्क असतील तर तू सिलेक्ट हो, आणि नसतील यू विल बी आउट. 160 ते 180 अबोव ॲव्हरेज. ओके, दे थॉट ओके यू आर गुड कॅन्डिडेट. 180 ते 200 मार्क असतील ना, दे लाईक युअर पर्सनॅलिटी, की तुम्ही चांगले अधिकारी बनू शकता, तुम्ही प्रशासनात पाहिजे. आणि 200च्या वर म्हणजे तुम्ही इतका उत्कृष्ट इंटरव्ह्यू दिला की बाई तुम्हाला घेतलंच पाहिजे प्रशासनात, तुम्ही अधिकारी बनण्यासाठीच जन्मला आहात आणि तुम्ही देश चालवू शकता, तुमच्या हातात देश सोपवू शकतो, असाच त्यांना वाईब आला तुमच्या इंटरव्ह्यूमधून. सो अबोव 200 मार्क व्हेरी एक्सेप्शनल. यांनी तसा इंटरव्ह्यू दिला 215 मार्क. ओके, सो हे तुम्हाला रेंज कळल्या पाहिजेत. सो मग एखाद्या पेपरमध्ये कमी मार्क झाले तर इंटरव्ह्यूमध्ये एक्स्ट्रा मार्क्स आले तर तुम्ही ते कॉम्पेन्सेट करू शकता. ओके, सो ते पण तुम्हाला करावं लागतं. जर नसेल तर सगळीकडे ॲव्हरेज मार्क्स आले पाहिजेत, हे बेसिक लक्षात ठेवा. सेम वे एसेमध्ये, एसे पेपरमध्ये, इथिक्स पेपरमध्ये जर तुम्हाला 250 पैकी 130-140 पाहिजेत, पण 80-85च्या खाली मार्क आले निबंध पेपरमध्ये स्पेशली, समजायचं तुम्हाला निबंधाचा टॉपिकच कळला नाही, आईवर विचारला आणि गाईवर लिहिला,
काहीतरी यू रोट व्हेरी हॉरिबल, चुकीचं. जर तुम्हाला 100-110च्या रेंजमध्ये मार्क आले निबंधामध्ये, तुम्हाला टॉपिक कळाला, तुम्ही लिहिलं पण सो म्हणजे असा नाही की वाव इफेक्ट, खूप भारी निबंध लिहिला आहे, हे आर्टिकल वाचून त्यांना वाटलं की अरे उत्कृष्ट, मग एक्सेलेंट, तुम्ही लेखक आहात, एक्सेलेंट नॉलेज आहे तुमच्याकडे. आणि जर 120च्या वर मार्क आले तुम्हाला, 140 वगैरे रेंजमध्ये, तर समजायचं तुम्हाला निबंध क्लिअर कट कळाला आणि त्यांनाही आवडला. तुमचं ग्रास्पिंग निबंधाचं पण चांगलं होतं, कंटेंट चांगलं लिहिलं आणि प्रेझेंटेशन पण चांगलं तुम्ही निबंधात केलं. ओके, सो बेसिकली हे मार्क्स कसे रीड करायचे. सो मग आता अजून मार्क लिस्ट आपण बघत जाऊ पुढे. हे बघा की एसए मध्ये किती आहेत, 97. आता हा कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे रिकमेंडेड. ओके, एसए मध्ये 97 मार्क आलेत 250 पैकी. जीएस 1 2 3 बघा 92, 114, 113. यांनी जीएस 2 3 मध्ये 10-15 एक्स्ट्रा मार्क काढले, विच एसए मध्ये कमी आले तरी ते कॉम्पेन्सेट. मग एका पेपरमध्ये डॅमेज झाला, दुसरीकडे तो रिकव्हर करावा लागतो. ऑप्शनल मध्ये बघा 130, 130, 260 गुड स्कोर. आणि इथिक्समध्ये 121 व्हेरी गुड स्कोर. पर्सनॅलिटी टेस्ट 169 आणि ओव्हरऑल त्याचा 966 मार्क्स. ओके, देन हा बघा नॉट रिकमेंडेड. नॉट रिकमेंडेड की मार्क्स तर चांगले आले पण कुठेतरी थोडं कमी पडले. एसए पेपरमध्ये बघा 124 व्हेरी गुड स्कोर. जीएस 1 2 3 मध्ये बघा 89, 112, 84. तर हे जे 3 आहेत ना, जीएस 1 2 3, मी सांगितलं त्याचा सिलेबस डिस्कस करेल तेव्हा तुम्हाला कळेल. असं का? कारण त्याच्यात खूप छोटे छोटे टॉपिक्स आहेत, करंट अफेअर बेस्ड आहे, खूप वाचावं लागतं, कुठून प्रश्न येईल गॅरंटी नसते, त्यामुळं सगळं ज्ञान असायची गरज नाही. 20 प्रश्न आहेत जीएस 1 2 3 मध्ये, 20 प्रश्न येणार आहेत. 10 मार्काचे 10 प्रश्न 100, 15 मार्काचे 10 प्रश्न 150, टोटल 250 मार्क. सो 20 प्रश्नामध्ये तुम्हाला 4.5 मार्क जर पडले ना दर प्रश्नात, तर किती होत आहेत तुमचे? 20 दुने 80 आणि ते 0.55 चे 10 म्हणजे तुमचे 90 मार्क. सो तुम्हाला 10 पैकी 4 मार्क पाडायचे, 15 पैकी 4 मार्क पाडायचे, 4 ते 5 मार्क दर प्रश्नात आरामात येऊन जातात. त्याच्या खूप टेक्निक्स असतात, त्या पुढे तुम्हाला कळत जातील. सो ह्या 3 पेपरमध्ये 300 मार्क आले पाहिजेत, टच झाले पाहिजे 300. ओके, 275 ते 300च्या रेंजमध्ये राहायचंय तुम्हाला जीएस 1 2 3 मध्ये. याचे बघा 90 म्हणजे ऑलमोस्ट 89, 84, 112. सो ते करा ऍडिशन, हे 120 आणि हे 90, 210च्या आसपास गेला आणि प्लस हे 80 मार्क, 290 पर्यंत. सो ह्या 3 पेपरमध्ये 300 मार्क टच करायचे, खूप झाले. 300च्या वरती गेला एक्सेलेंट आहे, पण अवघड असतं मग ते, कारण खूप जास्त कमांड लागते जीएस 1 2 3 वर. एसए मध्ये बघा किती पाडलेत, 124. इथिक्स मध्ये 110 मार्क आले. हे जे 110 मार्क आले ना इथिक्सचे, ते जर त्याचे वाढले असते चांगले, ओके 110 मार्क, तर म्हणजे 130-40 आले असते, त्याचा इथिक्स पेपर पास झाला, म्हणजे फायनल पोस्ट पण मिळली असती. आणि जॉग्राफी ऑप्शनल होता, 121, 108, इथे 15-20 मार्क जादा पाहिजे होते. दोन्ही मिळून त्याचे मार्क्स 130 असते, तर मग इथंही कमी आणि इथं पण कमी. 2 पेपरमध्ये कमी आलेले परवडत नाही, ॲव्हरेजवर पोचायचं. इंटरव्ह्यूमध्ये बघा त्याला चांगले दिले मार्क 201, म्हणजे मी सांगितलं एक्सेलेंट मार्क, दे लाईक यू. ओके, पण पॉईंट आहे की इथे जरी 201 दिले असले मार्क्स, तरी इथले एक्स्ट्रा मार्क एका पेपरचा डॅमेज कव्हर करतील, 2 पेपरचा डॅमेज कव्हर करणार आहेत. तरी 2 ठिकाणी डॅमेज झाला, इथिक्समध्ये पण त्यांना कमी काढले आणि ऑप्शनल पेपर 2 मध्ये पण. ओके, एका ठिकाणी कुठे चांगले असते तर मग इंटरव्ह्यूच्या 201 मार्क्सनी दुसऱ्या एका कमी पेपरला कॉम्पेन्सेट केलं असतं. देन या मुलाची मेन्स एक्झामच क्वालिफाय नाही झाली, इंटरव्ह्यूला गेला नाही. सीएसएम नॉट क्वालिफाईड, नॉट क्वालिफाईड इन सीएसएम इन रिटन एक्झामिनेशन. एसए मध्ये बघा मार्क किती आहेत, 105, तिथे 20-25 कमी आले. जीएस 1 2 3 बघा 77, 93, 66. ओके, मिळून ठीक आहे, थोडं डाऊनच आहे, पण 300 पर्यंत जायला पाहिजे होतं, थोडा कमी 250 पर्यंत पोहोचला. इथिक्समध्ये पण 83 मार्क, तिथं पण कमी आले 83, 120 पाहिजेत. सो इथे 41 मार्काचं नुकसान, इथं 30 मार्काचं नुकसान, इथे 25-30 मार्काचं नुकसान. आणि ऑप्शनलमध्ये पण चांगला स्कोर नाही, रिटर्न टोटल खूप कमी, पेपर कुड नॉट क्वालिफाय मेन्स एक्झाम. आता असे खूप स्टुडंट आहेत, मी तुम्हाला सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे मार्क दाखवतो.
आता 992 लक्षात घ्या, 1000पर्यंत स्कोर असेल ना म्हणजे टॉपर असतात, ऑल इंडिया 100-50 रँकमध्ये मिळवणारे. 1025, 1030 असे जे मुलं असतात ते म्हणजे टॉप 50 मधली रँक असतं, ऑल इंडिया टॉप रँक. याचे किती आहेत रिकमेंडेड? 992. म्हणजे याचा रँक पहिल्या 100-200 मध्ये असणार आहे. IAS IPS हा झालेला आहे नक्की, हा किंवा ही जे पण आहे कॅन्डिडेट. एसए मध्ये बघा 100 मार्क आहेत, इथे बघा 106, 116, 84. तिन्हीची ॲडिशन केली किती होत आहेत? 300च्या आसपास. ऑल इंडिया टॉप करणारे टॉप 100-200 वाले त्यांना पण तिथं 300च्या आसपास मार्क येतात. इथिक्समध्ये बघा 130, ऑप्शनल लॉ मध्ये बघा 135, 139 आणि पर्सनल टेस्टमध्ये 182 मार्क. ओके, विच इज व्हेरी गुड स्कोर. इथे चांगले मार्क पाडले, ऑप्शनलमध्ये चांगले पाडले, इथिक्समध्ये बघा 130 मार्क चांगले पाडले आणि इथे 100 थोडे कमी झाले. इथे जर 20-25 अजून वाढले असते ना त्यांनी टॉप 10 रँकमध्ये पण तो कॅन्डिडेट आला असता. हा बघा 1016 पहिल्या 10-20 मध्ये रँक असणार आहे ऑल इंडिया. एसए मध्ये मार्क किती आहेत बघा 107, जीएस मध्ये 108, 111, 87 तिन्ही मिळून टच 300. इथिक्स मध्ये 120, ऑप्शनल मध्ये बघा कॉमर्स अकाउंटेबिलिटी 150, 135, 275 पर्यंत मार्क आहेत. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये पण 200. इथं जे एसए मध्ये 107 आले ना, जे 130 पाहिजेत, 20-25 कमी आले, ते इथं 200च्या जवळपास गेला तो इंटरव्ह्यूमध्ये आणि ते त्यांनी कॉम्पेन्सेट केले. अजून तुम्हाला हा पण बघा सुपर टॉपर 1035 टोटल मार्क आहेत. 1035 म्हणजे ऑल इंडिया टॉप पहिल्या 10 मध्ये असणारच आहे. एसए 107, जीएस बघा 103, 126, 99. इथं पॉलिटीमध्ये चांगले मार्क पडले. इथिक्स बघा 134 आणि इकॉनॉमिक्समध्ये 139, 129 आणि पर्सनॅलिटी टेस्ट 198. ओके, इथंही चांगले पाडले. जे एसए मध्ये 107 कमी आले ते इथं कॉम्पेन्सेट केले. कॉमर्स अकाउंटन्सीमध्ये पण 140, 130, 270 पाडले आणि इथे ओव्हरऑल इथिक्समध्ये पण 134. सो टॉपरच्या मार्कलिस्ट कशा असतात तुम्हाला आता अजून खूप मार्कलिस्ट दाखवू शकतो मी, पण आपण काही सुपर टॉपरच्याच बघूयात. हा पण बघा 994 टॉप 50-100 मध्ये रँक असणार आहे. एसए मध्ये 133, जीएस 1 2 3 बघा 97, 86, 75, इथिक्समध्ये 132, मॅथेमॅटिक्स 133, 138, पर्सनॅलिटी टेस्ट 200. परफेक्ट मार्क लिस्ट आहे. आणि ते बघा 97, 86, 75 तिन्ही म्हणून 300च्या वर नाहीये. डिड नॉट स्कोर मोर दॅन 300. बट एसए मध्ये 133, इथिक्समध्ये 132, ऑप्शनलमध्ये 133, 138. 100च्या वर 30, 30, 30 मार्क. इथे 30, इथे 30, इथे 30, इथे 40. ओके, तो 4 पेपरमध्ये जवळपास 35, 35, 35, 35 एक्स्ट्रा मार्क, जे 140, 150 मार्क एक्स्ट्रा मिळवले 4 पेपरमध्ये, जे दुसरे मुलं कुठेही कव्हर करू शकत नाहीत. आणि मी काय सांगितलेलं की हळूहळू तुम्हाला कळेल क्रॅकिंग मेन्स एक्झाम इज इझी दॅन द क्रॅकिंग प्रिलियम्स एक्झाम. कारण मेन्स एक्झाममध्ये दिस इज व्हेरी डुएबल. खूप इझी आहे मेन्स एक्झाम देणं. ओके, का? कारण एसए मध्ये मार्क पडतात, 1 टाइम स्टडी आहे. इथिक्स 1 टाइम स्टडी, ऑप्शनल 1 टाइम स्टडी आणि थोडंफार डायनॅमिक पार्ट. जीएस 1 2 3 डू वेल अँड परफॉर्म ॲव्हरेज. तिथं बिलो ॲव्हरेज जायचं नाही. आता त्याच्या कशा हँडल करायचे, लॉट ऑफ स्ट्रॅटेजीज आर देअर. आय विल डिस्कस दोज इन द क्लास वेन विल डिस्कस इन डिटेल. बट ॲज ऑफ नाव जस्ट फोकस ऑन ट्रेंड ऑफ द क्वेश्चन. आणि पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी एका दिवसात इम्प्रूव्ह होत नाही. सो आय टोल्ड यू हॅव टू वर्क ऑन युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थ्रू आउट इन द प्रोसेस. देन एसए इथिक्स मध्ये जे रायटिंग स्किल या सगळ्याच पेपरमध्ये लागतं. बट एसए इथिक्सचं रायटिंग स्किल विल नॉट डेव्हलप इन 1 डे ऑर 2 डे. यू विल हॅव टू वर्क इट आउट थ्रू आउट. रायटिंग सारखं करायचं, जे कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं. अँड एसए इथिक्स वगैरेमध्ये पण जो थिंकिंग पॅटर्न लागतो तोही तुम्हाला यू हॅव टू डेव्हलप वेल. आणि मग तुमचा हा जो आहे सीसॅट पेपर, त्याच्यासाठी पण एका दिवसाचं काम नाहीये. यू नीड टू डेव्हलप युअर थिंकिंग, सीसॅट सारखं ॲप्टिट्यूड. आणि ते पण सो ह्या गोष्टींवर तुमचं सीसॅट स्किल, थिंकिंग स्किल, रायटिंग स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या 4 गोष्टी तुमच्या डेव्हलप झाल्या पाहिजेत. 3 वर्षांनी 4 वर्षांनी जर तुम्हाला याच्यामुळे मार्क्स कमी होत असतील, इंटरव्ह्यू पर्यंत गेला आणि इंटरव्ह्यूमध्ये कमी आले, ओके, डोंट देन मतलब तो एवढा मोठा गाढवपण असणार आहे. सो ही चूक झाली नाही पाहिजे. जे आता सांगतोय
ते काल मी जे सांगितलेलं की साप साप चावूनच तुम्हाला कळणार असेल विषारी असतो, तर बाई तुमचा विषय संपलेला आहे. मग ओके, उत्क्रांती माणसाचीच झाली कारण आपल्याला दुसऱ्याच्या अनुभवातून शिकता येतं. ओके, मग दुसऱ्यांच्या मार्कलिस्ट बघून शिका, अपडेट व्हा आणि तसंच आत्तापासून काम करा. ओके, ही गोष्ट मी डबल सांगणार नाही. आता काय करायच्या त्या गोष्टी मी सांगत जातोय, करायचं काम तुमचं आहे. ओके, तुम्ही आता त्याच्यावर किती वर्कआउट करताय ते तुमची सिन्सिरिटी ठरवणार आहे. हा पण बघा 1008 सुपर टॉपर, एसी 128, जीएस बघा 107, 121, 98, इथिक्स 129, फिलॉसॉफी 138, 127, पर्सनॅलिटी टेस्ट 160. सो बघा मार्क एसी मध्ये पाडले, इथिक्स मध्ये पाडले, ऑप्शनल मध्ये पाडले आणि टोटल 1008 तुमचे फायनल टोटलला. सो हे पण बघा 1021 सुपर टॉपर, एसी 122, जीएस बघा 99, 170, 92, इथिक्स मध्ये 124, मॅथमॅटिक्स ऑप्शनल बघा 145, 154, ऑलमोस्ट 300, इंटरव्ह्यू मध्ये 168, ओव्हरऑल 1021 गॉट सिलेक्टेड. हे पण बघा 1063, ऑल इंडिया रँक 1, इंडिया टॉप केलेला आहे. एसए मध्ये 131, जीएस बघा 104, 131, 94, म्हणजे 310, 20 पर्यंत स्कोर गेलाय. मी सांगितलं टॉपरचा पण ऑल इंडिया. कॉमर्स अकाउंटन्सी 125, 150, 275 आणि पर्सनॅलिटी टेस्ट 187. ओके, 1063 परफेक्ट मार्क लिस्ट असे जे मार्क पाडायचे. आणि इथिक्स मध्ये बघा 141 मार्क एक्स्ट्रा इथिक्स मध्ये, इथं 31 मार्क आणि इथं जे कॉमर्स अकाउंटन्सी मध्ये परफेक्ट 275. आता ऍक्च्युली ऑप्शनल मध्ये 275चे मी सांगितले 300 पाहिजेत, 25 मार्क कमी आहेत. पण हा जो पेपर आहे पेपर 2 GS2 तिथं 131 मार्क पाडले, ते 31 एक्स्ट्रा जे आहेत ना ते 25 कॉम्पेन्सेट झाले आणि 1063 म्हणजे ऑल इंडिया टॉपरचे मार्क असतात. हा पण बघा ऑल इंडिया टॉपर 1094, एसए मध्ये 137, जीएस बघा 121, 130, 88, इथिक्स मध्ये कमी आलं होऊ शकतं 112, पण हे GS 123 मध्ये जे एक्स्ट्रा काढले ना 21 आणि 30, ओके, त्यांनी त्याला थोडा हे केलं, सेट केलं. सो इथिक्स मधले 112 होते ते इथे 121 एक्स्ट्रा काढले, ते सेट झाले आणि इथं 147, 166 तुफान स्कोर केलेला आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये 193, 1094, ऑल इंडिया रँक 1. सो मग आपली बॉटम लाईन काय आहे आजच्या लेक्चरची, की मी काही तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट सांगितलेली. क्रॅकिंग प्रिलियम इज व्हेरी टफ. सो इफ यू क्रॅक प्रिलियम एनी इयर then you should not have to write the mains exam again. प्रिलियम्स मे बी 2-3 द्याव्या लागतील, बट मेन्स एकच द्यायची आणि त्यावेळी पोस्ट निघलीच पाहिजे. आणि मेन्स इज अ स्टॅटिक, इट इज डुएबल, तुम्ही ती काढू शकता. ओके, अँड सो नाव रिमेंबर दिस पॉइंट व्हेरी वेल. ह्या 3 वर्ष वेन यू आर प्रिपेरिंग फॉर UPSC फॉर दिस 3 years in our प्रारंभ बॅच, then you should be ready for mains exam before you appear for the prelims exam. Okay, so get ready for the mains before you go for the prelims. And to get ready for mains, where you get the score, essay, ethics, answer writing skill, that you need to develop. Many students, what they do, they crack the prelim and then they decide, okay, they don't have absolutely any idea about ethics paper, they have absolutely no idea about essay paper, they have absolutely no idea about optional paper. आणि त्याच्यानंतर दे विल स्टार्ट वर्किंग आणि मग मेन्समध्ये फेल होतात. सो मेन्समध्ये फेल होणे खूप मोठा वेडापणा आहे. ओके, सो त्याच्यामुळे फर्स्ट थिंग, मेन्स इज डुएबल, इट इज स्किल बेस्ड. प्रिलियम्स इज नॉलेज बेस्ड. तुम्हाला ते जास्त गोष्टी वाचाव्या लागतात. तुम्ही ते 1-2 महिन्याचं करंट अफेअर नाही वाचलं आणि त्याच्यातून प्रश्न आले, इट माइट बॅकफायर. ओके, पण एसे एकदा जर तुम्हाला मार्क आले ना एसेला, तर कधीही तुम्ही एसेचा पेपर लिहिला तुम्हाला मार्क येणारच आहे. It is skill based. So basically be ready for mains before the prelims exam. And secondly, skill based paper, one time hard work. Okay, essay मध्ये. And ethics, essay and answer writing takes the time to develop. Okay, so answer writing skill लगेच होत नाही, I told you. CSAT thinking skill लगेच होत नाही, I told you. It takes time to develop. So accordingly you have to work on those.
सो स्टार्ट प्रिपेरिंग फॉर मेन्स वेन यू स्टार्ट दिस प्रारंभ बॅच. ओके, आणि ते कसं करायचं काय, दॅट आय विल बी टेलिंग यू. ते पुढं पुढं जसं जाऊ आपले लेक्चर होत जातील तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल. आत्ता फक्त समजून घ्या व्हॉट वी हॅव टू डू. ओके, अँड सो बेसिकली नेवर एव्हर फेल इन द मेन्स एक्झाम. यू शुड बी रेडी फॉर मेन्स बिफोर द प्रिलियम्स. आणि एनी इयर इफ यू क्रॅक द UPSC प्रिलियम, MPSC प्रिलियम, that year you don't have to write the mains again. That should be your first and last mains, and you should directly crack and go into the final stage. Okay, so that's all for now. बाकीच्या टिप्स आहेत that I will discuss with you in our next lecture, and then we'll discuss the entire syllabus, NCERT booklets, what to do, what not to do. सो थँक्स फॉर लिसनिंग गाईज. आता पहिलंच आपलं सेकंड लेक्चर आहे. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू लॉट ऑफ टेक्निकल डेटा. आणि तुमच्याकडे माझा सगळा नंबर मी मागाशी दिलेला आहे. काही टेक्निकल तुमचे डाऊट्स असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. बाकी काही डाऊट्स असतील दुसरे नॉन टेक्निकल, यू कॅन कॉन्टॅक्ट द स्टाफ, जे आमच्या साक्षी मॅडम, रुद्राणी मॅडम और एनी अदर स्टाफ दॅट इज इन टच विथ यू. सो थँक यू फॉर लिसनिंग गाईज, अँड सी यू नेक्स्ट सॅटर्डे.